ठरलं तर मग मालिकेच्या 16 जूनच्या भागात आपण पाहतो की सायलीला खोट्या बाल अपहरण प्रकरणात अडकवून तिला एक दिवस तुरुंगात काढावा लागल्यानंतर अर्जुन अक्षरशः पेटून उठला होता. त्याच्या मनात एकच विचार घोळत होता, कोणीही असो, माझ्या बायकोला या सगळ्यामध्ये ज्याने कोणी अडकवलंय त्याचा मी शोध लावणारच आणि त्याला शिक्षा देणारच. सायलीने तुरुंगात भोगलेल्या मानसिक आणि शारीरिक त्रासाने त्याचे मन पूर्णपणे अस्वस्थ झाले होते. आता त्याचे मन कशातच रमत नव्हते, त्याला केवळ सायलीला न्याय मिळवून द्यायचा होता. ऑफिसमधून घरी आल्यानंतरही तो विचारात गढलेला होता, जे सायलीने लगेचच ओळखले. अर्जुन सर, काय झालंय? तुमचं लक्ष कुठे आहे? सायलीने विचारले. अर्जुनने विषय टाळण्याचा प्रयत्न केला, पण सायलीने त्याला गप्प बसू दिले नाही. हे बघा, तुम्ही उगाच मला आणखी बोलायला लावू नका. जे काही घडलं असेल ना ते प्लीज मला पटकन सांगा आणि मोकळे व्हा. शेवटी अर्जुनने सायलीला सांगितले, मिसेस सायली, राहून राहून मला असं का वाटतंय काय माहीत की तुम्हाला जेलमध्ये घालवण्याच्या मागे तन्वीचा हात आहे. अगदी सत्य हा विचार ना माझ्या मनाला सोडत नाहीये, अगदी घर करून बसलाय माझ्या मनात हा विचार. यावर सायली हसली आणि म्हणाली, एवढंच ना? माझ्यासुद्धा मनात हा विचार आला होता. पण आपण काहीही करू शकत नाही, कारण आपल्याकडे तिच्या विरोधात कोणत्याही प्रकारचे पुरावे नाहीत. मग आपण हे कसं सिद्ध करणार? जर पुरावे नाहीत तर पुरावे गोळा करायला हवेत ना, मिसेस सायली. काळजी करू नका. जर या सगळ्याच्या मुळाशी तन्वी असेल ना, तर मी तिला सोडणार नाही, मी तिला चांगली अद्दल घडवेन, अर्जुन ठामपणे म्हणाला. सायलीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, म्हणजे आता प्रियाला अद्दल घडवण्यासाठी नेमकं तुम्ही करणार तरी काय? हे बघा, उगाच चुकीचं काही करू नका, कारण ऑलरेडी आपल्या घरातले आपल्यावरती नाराज आहेत. अर्जुनने ठामपणे सांगितले, मिसेस सायली, तुम्ही विसरताय की घरातले जरी माझ्यावर नाराज असले तरी माझी बायको ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. जर ती चुकीची नाहीये, तर तिला न्याय मिळायलाच हवा. जर मी लोकांना न्याय मिळवून देऊ शकतो, तर मग माझ्याच बायकोच्या बाबतीत जर घरातलीच कोणी व्यक्ती इतकं वाईट कटकारस्थान करत असेल तर मग तिला मी शिक्षा मिळवून देणार नाही का? तुम्ही काळजी करू नका. काय कसं करायचं आणि काय कसं ते सगळं मी बघून घेतो. पुराव्यांचा शोध, गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग. अर्जुनने लगेच चैतन्याला घरी बोलावून घेतले. चैतन्य, आपल्याला एक खूप महत्त्वाचं काम करायचंय, अर्जुन म्हणाला. चैतन्याने विचारले, काय करायचंय? अर्जुनने त्याला योजना समजावली. आपल्याला पुन्हा त्या लहान मुलाच्या घरी जायचं आहे ज्याला सायलीने किडनॅप केलं असं मत पोलिसांनी मांडलं होतं. आणि आपल्याला त्या मुलाकडून त्या गुंडांचे स्केच बनवून घ्यायचे आहेत ज्यांनी त्या मुलाला किडनॅप करून त्या गोळेवालीजवळ सांभाळायला दिलं होतं. आणि मग आपल्याला त्या गुंडांना शोधता येईल. चैतन्याने तयारी दर्शवली. ठीक आहे, मग मी पोलिसांना भेटायची तयारी करून घेतो. स्केच आर्टिस्ट वगैरे सगळंच बोलवून घेतो. ओके, ठीक आहे. मग आता त्या लहान मुलाला भेटण्यासाठी तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर चला, कारण तो माझ्याजवळ बोलताना जितका कम्फर्टेबल होणार नाही तितका तुमच्याबरोबर होईल, मिसेस सायली, अर्जुन सायलीला म्हणाला. सायली लगेच तयार झाली. पोलीस स्टेशनमधून मुलाच्या घरचा पत्ता मिळवून अर्जुन, सायली, कुसुमताई आणि चैतन्य त्या मुलाच्या घरी पोहोचले. सायलीने मुलाशी छान गप्पा मारल्या आणि त्याला विचारले, तुला ज्या माणसांनी त्या काकूंकडे ठेवलं होतं, तुला त्यांचा चेहरा आठवतोय का रे? मुलगा म्हणाला, नाही ग ताई, चेहरा तर नाही आठवत आहे, पण तू त्या काकूंना विचार ना, त्यांना नक्की आठवत असेल, कारण त्यांना पण ते माणसं अजिबात आवडले नव्हते. अर्जुनला ही कल्पना खूप आवडली. पुन्हा एकदा अर्जुन, चैतन्य, स्केच आर्टिस्ट, सायली आणि कुसुमताई त्या गोळेवाल्या मावशींच्या गाडीवर आले.
ती बिचारी बाई घाबरली होती आणि तिने विचारले, तुम्ही साहेब पुन्हा का आलात? त्यावर अर्जुन म्हणाला, मला आणखीन तुमच्याकडून एक छोटीशी मदत हवी आहे. तुम्ही ज्या माणसांना या मुलाने तुमच्याकडे देताना पाहिलं होतं त्याच स्केच आम्हाला बनवायचं. तुम्ही प्लीज आम्हाला मदत करू शकाल? ती बाई म्हणाली, हो चालेल. आणि मग तिने वर्णन सांगायला सुरुवात केली. कुरळी कुरळी केस होती, मोठे मोठे डोळे होते, चेहरा जरा काळपट होता आणि एकाने चेहऱ्यावरती रुमाल बांधला होता, ओठ काळे होते. स्केच आर्टिस्टने सांगितल्याप्रमाणे स्केच काढले. महिप्त शिखरे आणि तन्वीचा संबंध. अर्जुनने ती स्केच चैतन्यकडे दिली आणि त्याला सांगितले, एक काम कर चैतन्य, हे दोन्ही स्केच आपल्या जवळपास जितके पोलीस स्टेशन आहेत तिथे सगळीकडे फिरव आणि या दोघांच्या विरोधात कुठे कुठे पनवेलमध्ये काही कंप्लेंट्स वगैरे आहेत का ते शोधून काढ. चैतन्यने लगेचच कामाला सुरुवात केली आणि म्हणाला, ओके बॉस. अर्जुनच्या सांगितल्याप्रमाणे चैतन्यने त्या दोघांच्या सगळ्या केस वगैरे शोधून काढल्या होत्या. चैतन्य अर्जुनला सांगत होता, अर्जुन, त्यांची जॉग्राफी हिस्ट्री सगळं शोधून काढलंय, तुला जे लागतंय ते आता तू घेऊ शकतोस. अर्जुनने विचारले, म्हणजे नेमकं काय शोधलस तू? चैतन्यने सांगितले, अरे, त्यांच्या सगळ्या डिटेल्स मिळवल्यात, अगदी ते दोघं कुठे राहतात इथपासून ते त्यांच्यावरती कुठल्या केस होत्या इथपर्यंत सगळं. अर्जुन म्हणाला, गुड. अर्जुनने त्यांचे राहते घरचे पत्ते बघितले आणि त्याचबरोबर अर्जुनने त्या दोघांवरती ज्या 3 ते 4 पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कंप्लेंट होत्या त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली. अर्जुनला कळले की ते जे 2 गुंड होते ते प्रत्येक वेळेस कोणाला तरी लूटपाट तरी करायचे, कोणाला तरी हारामारी तरी करायचे किंवा वसुली तरी करायचे. आणि त्या दोघांची ही स्पेशालिटीच होती की वसुली काम करणे, आणि त्यामुळेच ते सतत जेलमध्ये येत राहायचे. कारण वसुली म्हणजे अर्थात लोकांच्या घरात जाणे, वस्तूंची तोडफोड करणे, मारामाया करणे, आणि ते दोघेजण तीच कामं करायचे. आता त्या कामांसाठी त्यांना पोलिसांनी अटक केलं की कोणतरी एक अशी व्यक्ती होती की जी त्यांना ताबडतोब सोडवायची, फार काळ त्यांना ती जेलमध्ये राहूच नाही द्यायची. आणि त्या व्यक्तीमुळे पोलीस सुद्धा हैराण झाले होते. पोलीस अर्जुनला सांगत होते की ती कोण व्यक्ती आहे, ती येते पटकन आणि त्या दोघांची बेल करून घेऊन जाते. बेलचे पेपर्स ती सोबतच घेऊन आलेली असते. त्याबरोबर अर्जुन विचारायला लागला, कोण आहे ती व्यक्ती? तुम्ही सांगू शकता का डिटेल? त्यावर ते इन्स्पेक्टर सांगतात की, नाही हो, मला डिटेल सांगता नाही येणार, कारण मी इथे नवीनच ट्रान्सफर झालेलो आहे, पण तुम्हाला रेकॉर्ड मेंटेन केलेलं आहे त्याच्यामध्ये त्या व्यक्तीच नाव नक्की सापडेल. आणि मग आता ते रेकॉर्ड अर्जुन चेक करतो आणि त्याच्यामध्ये आता एस बिल्डर म्हणजेच महिप्त शिखरे याचं नाव समोर येतं. आणि मग अर्जुन हा लगेचच म्हणायला लागतो की, थँक्यू व्हेरी मच इन्स्पेक्टर. तुम्ही माझी ही खूप खूप महत्वाची आणि खूप मोठी मदत केलेली आहे. आता मला या गुंडांच्या विरुद्ध केस फाईल करायची आहे. त्यांनी एका लहान मुलाला किडनॅप केलं आणि एका बाईकडे नेऊन दिलं आणि तिला त्या मुलाला त्याच्या घरामध्ये लपवून ठेवायला सांगितलं आणि माझ्या बायकोवरती चाइल्ड ड्राफ्टिंगचा आरोप केला. आणि त्यामुळे पोलिसांनी माझ्या बायकोला अटक केली. तिला मेंटली आणि फिजिकली टॉर्चर झालं आणि तिला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास झाला. ती या सगळ्यामुळे ट्रॉमामध्ये गेली. आणि त्याचबरोबर अब्रू नुकसानीचा दावा सुद्धा मला यांच्यावरती करायचा आहे. आता अब्रू नुकसानीचा दावा त्याचबरोबर फिजिकली मेंटली टॉर्चर करण्याचा आरोप अर्जुनने आता मस्त चार्जेस त्या दोघांवरती लावलेले होते. आणि मग काय, पोलिसांना कंप्लेंट आल्यामुळे त्या दोघांना अटक करायला जावं लागतं. आता पोलीस हे त्यांच्या घरी गेलेले असतात, तर घरी त्यांच्या घरच्यांकडून माहिती मिळते की सध्या ते दोघेही घरात नाहीये, ते दोघं कामासाठी बाहेर गेलेले आहेत. मग आता पोलीस हे त्या दोघांचा कसून शोध घ्यायला सुरुवात करतात.
पण आता इकडे त्या दोन्ही गुंडांना किंवा महिपतला हे अजिबातच कानाकुनी नसते की कोणीतरी या गुंडांच्या मागे लागलंय किंवा अर्जुनने या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे हे मस्त मज्जाम करत असतात, जगत असतात, एन्जॉयमध्ये. आणि आता पोलिसांनी त्यांना पकडलेलं असतं, त्यांची चौकशी केलेली असते. तर त्यावेळेस चौकशीत पोलिसांना काही आढळत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे पोलिसांकडे वॉरंट नसतं. त्यामुळे ते त्यांना अटक न करता तिकडून निघून जातात. तर आता महिपने त्या दोघांनाही वॉर्निंग दिलेली असते की जर माझं नाव घेतलं तर याद राखा. तर आता अर्जुन हा त्या पोलिसांना म्हणत असतो की सर प्लीज तुम्ही वॉरंट काढा आणि त्यांना अटक करा. यावेळेस त्यांना जामीन मिळणार नाही याची काळजी मी घेईन. आणि मग आता पोलिसांनी सुद्धा जामीन मिळणार नाही त्या दोघांनाही याची सोय अर्जुन करणार आहे याच्यावर विश्वास ठेवून ताबडतोब त्या दोन्ही गुंडांना स्वतःच्या ताब्यात घेतलेलं असतं आणि त्यांना मस्त कुटायला सुरुवात केलेली असते. कारण सत्य लोकांना त्रास देणं, सत्य लूटपाट करणं, सत्य पाकीट मारणं या सगळ्या गोष्टींमुळे आता पोलीस सुद्धा त्यांच्या हैराण झालेल्या असतात. पोलीस सुद्धा अगदी मस्त कसरं काढत असतात त्यांच्या सगळ्या रागाची. त्याचबरोबर आता चौकशी केल्यानंतर समजतं की आम्हाला आमच्या बॉसने नाही तर एका बाईने हे काम करायला सांगितलं होतं, एका मॅडमने. त्या मॅडम नेहमी आमच्या बॉसच्या घरी यायच्या. आता अर्जुन हा पोलिसांना प्रियाचा फोटो देतो आणि म्हणतो की प्लीज त्यांना विचारेल का की ही तीच मॅडम आहे का. त्याबरोबर लगेचच आता इन्स्पेक्टर होकार देतात आणि मग ते त्या गुंडांना विचारतात की ही फोटोतली मुलगी व्यवस्थित बघा आणि मला सांगा ही तीच मुलगी आहे का जी तुम्हाला काम सांगत होती. त्याबरोबर आता ते गुंड होकार देतात आणि सांगतात की हीच मुलगी त्या दिवशी आमच्यासोबत सुद्धा आली होती आणि हिनेच आम्हाला सांगितलं की तो जो मुलगा रडतोय त्यालाच उचलायचं. प्रियाचा पर्दाफाश आणि कुटुंबाला धक्का. त्याबरोबर आता लगेचच इकडे ही गोष्ट इन्स्पेक्टर अर्जुनला सांगतात. त्याबरोबर अर्जुन म्हणतो दुसरी तिसरी ही व्यक्ती कोणी नसून ही व्यक्ती माझ्याच धाकट्या भावाची बायको तन्वी सुभेदार आहे. आणि मग आता तन्वीला अरेस्ट करण्यासाठी पोलीस हे घरी आलेले असतात. घरात अचानक पोलीस आल्यामुळे सगळ्यांनाच प्रश्न पडतो. सगळेच जण हक्कापक्का होऊन जातात. सगळेजण विचारायला लागतात, गोंधळ करायला लागतात की पोलीस आलेत. काय झालं नेमकं? काय आलेत पोलीस? वगैरे पोलिसांचा सुद्धा गोंधळ व्हायला लागतो. इन्स्पेक्टर तुम्ही सगळे प्लीज शांत व्हा असं सांगतात. आणि त्यानंतर आता इन्स्पेक्टर साहेब हे सांगायला सुरुवात करतात की आम्ही मिसेस तन्वी सुभेदार यांना अरेस्ट करण्यासाठी इथे आलेलो आहोत. आता हे ऐकल्यावरती तर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. तर प्रिया म्हणायला लागते मला आणि अटक. त्याबरोबर लगेचच आता इन्स्पेक्टर म्हणतात हो तुम्हालाच अटक करायला आलोय. तुमच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा त्याचबरोबर एका सामान्य स्त्रीला फिजिकली आणि मेंटली टॉर्चर झाल्याबद्दल तुमच्यावरती त्यांच्या हजबंडने केस केली आणि म्हणून तुम्हाला आम्हाला अटक करावीच लागेल. त्यावर प्रिया म्हणते कोणी केस केली माझ्या विरुद्ध. त्याबरोबर इन्स्पेक्टर सांगतात की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. त्याबरोबर पूर्णा आजी ही अर्जुनला ओरडायला लागते अर्जुन तुला काही कळतंय का? तू काहीही करशील का? तर इकडे प्रिया ही लगेचच रडण्याचं नाटक करायला लागते आणि अरे अश्विन बघ ना हे काहीही बोलतायत. अर्जुन उगाचच्या उगाच माझ्यावर राग करतोय. मी असं काहीच केलं नव्हतं वगैरे बडबडायला लागते. त्याबरोबर लगेचच आता अश्विन सुद्धा प्रियाची बाजू घ्यायला लागतो आणि म्हणत असतो दादा काय प्रकार आहे हा सगळा? ते तुझी वहिनी आहे आणि वहिनीच्या बाबतीत हे वागताना तुला लाज नाही वाटत? त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो लाज मला नाही, तुझ्या बायकोला वाटायला हवी होती अश्विन. तुला माहिती आहे तुझ्या बायकोने काय केलंय? तुझ्या बायकोने महिप्त शिखरेच्या माणसांना हाताखाली घेऊन एका लहान मुलाची किडनॅपिंग करून आणली आणि त्याचा आळ माझ्या बायकोवरती घातला. अरे
थोडा तरी विचार कर की जर त्या मुलाला काही कमी जास्त झालं असतं तर ते किती मागात पडलं असतं आपल्याला. गॉड की त्या मुलाला काही झालं नाही. त्याबरोबर लगेचच आता प्रिया म्हणायला लागते की मी असं काही केलेलं नाहीये. तर इन्स्पेक्टर पुढे सांगत असतात की त्यांनी तुमच्या विरुद्ध तक्रार केली आहे आणि आमच्याकडे तुमच्या विरोधातले सगळे पुरावे सुद्धा आहेत. ज्या गुंडांना आम्ही अरेस्ट केले आहे त्या गुंडांनी स्वतःहून तुमचं नाव घेतलेलं आहे. त्यामुळे आम्हाला तुम्हाला अटक करणं क्रमप्राप्त आहे. त्याबरोबर रविराज काका म्हणत असतात की मला थोडा वेळ द्या इन्स्पेक्टर, मी अटकेपूर्वीचे जामीन मिळवून तुम्हाला देतो. त्याबरोबर पुढे ते हेही सांगत असतात की माझी मुलगी असं काही करणं शक्य नाहीये. सत्याचा विजय आणि पश्चात्ताप. त्यावर अर्जुन हा लगेचच आता इकडे रविराज काकांना म्हणतो, सीनियर, मी खोट का बोलू? खरंच मी खरं बोलतोय. तर मी तुमच्या सगळ्यांच्या समोर पुरावे दाखवतो. आणि मग आता अर्जुन हा घरातल्या सगळ्यांनाच पुरावे दाखवतो आणि ज्यामध्ये हे स्पष्ट होत असतं की प्रियानेच त्या लहान मुलाचं अपहरण घडवून आणलेलं असतं. या सगळ्यामागे प्रियाच आहे. आणि मग मात्र पूर्णा आजींचा तोल जातो आणि पूर्णा आजी प्रियाच्या एक खणखणवून मुस्काटात लगावून देतात आणि प्रियाला लाज वाटली नाही हे सगळं करताना. सुभेदारांची सून आहेस आणि हे असं काहीतरी वागशील असा जाब विचारतात. आता मात्र प्रिया ताडकन खाली पडलेली असते. तिला कळत नसतं की आता मी काय बोलू आणि काय करू. त्याबरोबर इथे आता पूर्णा आजी म्हणत असते की अगं, तुझ्यावरती आम्ही एवढा विश्वास ठेवला होता आणि तू काय केलंस? तुला डोक्यावर घेतलं आणि तू मात्र आमच्या सगळ्या स्वप्नांची, सगळ्या इच्छांची माती केलीस. तर इकडे प्रतिमहत्याला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. आपली मुलगी तन्वी हे असं काहीतरी करू शकते, असं वागू शकते याच्यावर प्रतिमहत्याला काही विश्वास पटत नसतो. ती आता म्हणत असते की तन्वी, हे सगळं तू का केलंस? कशासाठी? अगं, सायलीवरती सूड उगवण्यासाठी तू इतक्या खालच्या पातळीला जाशील असं खरंच वाटलं नव्हतं मला. खूप चुकीचं वागलीयस तू. त्याबरोबर इकडे अश्विन सुद्धा म्हणत असतो, तन्वी, लाज वाटली पाहिजे तुला. सायली वहिनी हे असं काही करू शकत नाही याच्यावरती आम्हाला पूर्ण खात्री होतीच, पण तू सुद्धा असं काहीतरी करशील असं मला कधीच वाटलं नव्हतं. का केलंस तू हे सगळं? काय मिळालं तुला हे सगळं करून? अगं, उगाचच्या उगाच आपल्या घराची, खानदानाची बदनामी केलीस तू. तुझे स्वतःचे वडील एवढे एवढे मोठे वकील आहेत, त्यामुळे तुला ही छोटीशी गोष्ट लक्षात आली नाही का की आपण जर असा काही गुन्हा केला तर आपण यामध्ये पकडले जाऊ किंवा अडकले जाऊ याची तरी तुला भीती वाटली नाही का? त्याबरोबर आता प्रिया काहीच बोलत नसते. तर अश्विन म्हणत असतो, आता गप्प राहून काही होणार नाहीये. पटापट उत्तर दे तन्वी माझ्या प्रश्नांची. का वागलीस तू असं? प्रियाकडे काहीच उत्तर नसतात. प्रताप सुद्धा म्हणायला लागतो की मला तर या मुलीवर पूर्वीपासूनच संशय होता. ही मुलगी एक नंबरची बनेल आणि खोटारडी आहे. हिच्या तोंडात कधीच एक शब्द राहत नाही. ही कधी एक बोलते कधी दोन बोलते. नेहमीच हीच आहे, नेहमी खोट बोलत असते. सायलीला अडकवण्यासाठी ही नेहमीच प्रयत्न करत असते आणि बिचारी सायली ही मात्र हिला प्रत्येक वेळेस सोडत असते, हिला प्रत्येक वेळेस माफ करत असते. याचाच या मुलीने जास्त फायदा घेतलाय. कल्पना, तू आता तरी तुझे डोळे उघडलेत का की अजूनही तुला दिसत नाहीच आहे? त्याबरोबर इथे सायली सुद्धा प्रियाला म्हणायला लागते, प्रिया, लहान असल्यापासून आजपर्यंत आपण एकाच आश्रमात मोठ्या झालो, लग्न करून सासरी आलो ते सुद्धा एकाच घरात. पण तेव्हापासून तू मला त्रास देत आली आहेस. पण लहान असताना तुला आठवत्य माझी प्रत्येक वस्तू तुला हवी असायची, तू हिसकावून घ्यायचीस, पण तेव्हा मी तुला कधीच काहीच बोलले नाही. आणि मधुभाऊ दोघेही लहान आहेत, वाद नको म्हणून काही बोलायचे नाही. पण आता तू ही गोष्ट विसरतीयस की आता आपण लहान नाही आहोत,
आपलं लग्न झालंय आणि आता आपण आपल्या माहेरी देखील नाही आहोत, सासरी आहोत. आणि माझा नवरा हा माझ्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभा राहतो. तू मला त्रास देण्याचा प्रयत्न केलास आणि तुला काय वाटलं माझा नवरा तुला सहज या सगळ्यातून सोडून देईल. एक वेळेस मी तुला सोडून दिलंही असतं, पण हे तुला कधीच माफ करू शकणार नाही. आणि हे सगळं जे काही घडलंय ना त्यातलं मी काही नाही घडवून आणलेलं, सगळं माझ्या नव्याने घडवून आणले. त्यामुळे आजच्या नंतर पुढे पुन्हा कधीही माझ्या वाट्याला जाताना एकदा, दहादा नाही तर 100दा विचार करत जा कारण माझ्या पाठीशी माझा नवरा खंबीरपणे उभा आहे. हे सगळं ऐकून अर्जुनला भारी फिलिंग आलेलं असतं. तर अर्जुन आता इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब, प्लीज तुम्ही हिला आता घेऊन जा कारण काय आहे, ही आता इथे उगाचच्या उगाच आरडाओरडा करणार, रडओरड करणार, फक्त ड्रामा आणि सीन क्रिएट करणार. त्याबरोबर इथे प्रिया खरंच आरडोरड करायला लागते की मी काही नाही केलेलं, मला नका घेऊन जाऊ, नका पकडून घेऊन जाऊ. पण आता कोणीच तीच काहीच ऐकून घेत नाही आणि सायली त्याचबरोबर संपूर्ण सुभेदार कुटुंबीय प्रियाला धक्के